देह तू भान तू तुझ माझे मन, भटके मन माझे होई रणांगण, दिसभर मनी तुझी आठवण नांदते, सोबतीच्या संसाराचा सपन हे पाहते, तहानला तना जणू मृगजळ वासते, यान भासवे मन माझ स्वैर वाहत, पाऊस होऊन स्पर्श करू पाहत, पुणे नाशिक मार्गावरतून प्रवास करताना एक दुर्गजोडी सिन्नरच्या अलीकडे डाव्या हाताला दिसते. त्या जोडगोळीचे नाव आहे सोनगड पर्वतगड. सोनगड हा समुद्र सपाटीपासून 850 मीटर म्हणजेच साधारणतः 2790 फूट उंची असलेला चढाईच्या दृष्टीने सोप्या श्रेणीत मोडतो. नमस्कार, मी मिलिंद ताजवे तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे नवीन अशा ॲडव्हेंचरस व्लॉगमध्ये. आणि आज आपण आलेलो आहोत किल्ले सोनगड या ठिकाणी ट्रेक करण्यासाठी. पुणे नाशिक महामार्गावरती सिन्नर या शहरापूर्वी साधारणतः एक 20 किलोमीटर पूर्वी आपल्याला नांदूर शिंगोटे हे गाव लागते. आणि नांदूर शिंगोटेमधून सास मार्गे आपण किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या सोनेवाडी या गावात येऊन पोहोचतो. सोनेवाडी गावातून डावीकडे सोनगड तर उजवीकडे पर्वतगड दिसतो. या दोन किल्ल्यांमध्ये असणाऱ्या खिंडीतून दोन्ही किल्ल्यांवर जाणाऱ्या वाटा आहे. पण जर फक्त सोनगडावर अधिक सोप्या मार्गाने जायचं असेल तर चास फाट्यावर यायचे. सोनेवाडीतून चास फाट्यावर येताना उजवीकडे एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे पायथ्याशी, तर तिथे गाडी पार्क करून आपण पुढे किल्ल्याचा प्रवास सुरू करतो. आणि अगदीच त्या स्कूलच्या बाजूला एक दर्गा पण आहे. या मार्गाने आपण आलोय. इथे आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि या ठिकाणी आहे तो दर्गा आणि बॅक साईडला आहे बरोबर सोनगड. अगदी शिवपिंडीसारखा दिसतोय, गोल आणि हा असा. आणि या मार्गाने आता आपण जाणार आहोत. किल्ल्याचा जो आवाका आहे तो अतिशय कमी असणार आहे. इथून आपण आत्ता वरती आलेलो आहोत. आल्यानंतर या बाजूला आपल्याला ठळक पायवाट दिसते आणि बरोबर त्या रस्त्याने वरती गेल्यानंतर डाव्या बाजूला आहे किल्ला. आणि ह्या ठिकाणावरतून आपल्याला उजव्या बाजूला दिसतं आहे धरण, भोजापूर धरण आहे ते. आणि ते इथून आपल्याला विस्तीर्ण असं दिसते. पाणी कमी आहे पण आहे, मोठं आहे बऱ्यापैकी. या ठिकाणी आल्यानंतर हे जे आहे वरती विमान उडत आहे, तर हे किमान 3रं विमान आहे जे की किल्ल्यावरतून सतत उडत आहे. एक पत्र्याचं शेड दिसतंय. मी या पत्र्याच्या शेडमध्ये नंदी महाराज आणि शिवपिंड आहे आणि त्याच्यावरती हळद कुंकू वाहिलेला आहे. बाजूला दगडी आहेत बरीचशी. पण आता हे शेड केलेलं आहे या ठिकाणी. माझ्या माहितीमध्ये पहिल्यांदा हे शेड नसावं, पण आता हे शेड केलेलं आहे. जेव्हाही आपण खालून येतो, आता माझ्या अगोदर सुद्धा एक जण बसले होते इथे, मी पाहिलं त्यांना. ते सावली मिळते शेडमुळं, तर कोणी थकलं असेल तर इथे बसू शकतं. चला, आता गड समोरच दिसत आहे आणि अतिशय थोडा राहिलेला आहे कारण गड छोटाच आहे ऑलरेडी. शिवपिंडीचं आणि नंदी महाराजांचं दर्शन घेऊन आपण आता पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. आणि जसंही मी थोडे पुढे आलोय तर या ठिकाणावरतूनच मला काही कातळ पायऱ्या जुन्या काळातल्या त्या दिसत आहेत. थोड्याच दिसत आहेत पण दिसत आहेत इथं. या ठिकाणावरतून आणखीन एक गोष्ट पाहायला मिळते की दगडांचा म्हणजे एक रस्ता केला आहे, पायवाट. मी दाखवतो तुम्हाला की दगडांनी ती मेन्शन केली आहे असं वाटतं की ही पाऊल वाट आहे म्हणून. हे पहा, हे पहा, हे असं दगडांना व्हाईट कलर फासला आहे आणि पद्धतशीर ही पायवाट आहे आणि अशी करून ही तिकडे वळाली आहे बरोबर. ठीक आहे, पण आपल्याला इथून त्या कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसत आहेत, तर आपण तर त्या कातळात कोरलेल्या पायऱ्यांनीच जाणार आहे.
परंतु ही सुद्धा थोडी सोपी पायवाट आहे, कारण इथं पायऱ्या नाहीत, काही नाही. इकडनं ही वाट तिकडेच पुढे गेलेली आहे. चला आपण बाजूच्या मार्गाने त्या कातळ पायऱ्यांकडे जाऊया. त्या ठिकाणी हा सगळा पायऱ्यांचा टप्पा पहा, मस्त आहे. आणि या बाजूला सर्वत्र धरण दिसते, भोजापूर धरण. चला हा टप्पा आता आपल्याला चढायचा आहे. या ठिकाणी जसं आपण वरती चढलोय, गड तर अगदीच डाव्या बाजूला 10 पावलांच्या अंतरावरती आहे. हे पहा, माझ्या पाठीमागे हा रेलिंगचा टप्पा आहे, पिवळ्या रंगाचा झेंडा दिसतो आपल्याला. या ठिकाणी पोल रवण्यासाठी गोल छिद्र आहेत आणि कातळ कोरीव पायऱ्या या ठिकाणी सुद्धा आहेत. इथून चढण्यासाठी पहिल्यांदा मार्ग होता. हे पहा, आणि ही पायवाट आहे क्लिअर कट पायवाट आहे. वा. आणि अशा प्रकारे आपण त्या टाकेपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. हे पहा, याच टाक्याच्या बाजूला सुद्धा एक टाका आहे. जाण्याचा मार्ग रिस्की आहे. आपल्याकडे ड्रोन आहे, ड्रोनच्या माध्यमातून ते टाका मी तुम्हाला नक्कीच दाखवतो. तर हे पाण्याचं टाका पाहून आपण आता पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. इथं जो रोड आहे एकदम बारीक आहे. त्या रेलिंग्सच्या मार्गाने जसंही आपण आणखी थोडं पुढं आलो, आपल्याला या ठिकाणी पादुका ठेवलेल्या पाहायला मिळालेल्या आहेत. आणि त्या कुठल्या देवाच्या आहेत हे माहीत नाही आहे मला, पण या स्पष्टपणे दिसत आहेत क्लिअर की त्या पादुका आहेत. पादुकांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आपण परत पुढे निघालो. अतिशय छोटेखानी किल्ला आहे. पादुकांचं दर्शन घेऊन अगदी 2 मिनिटांमध्ये आपण येऊन पोहोचतो इथे मुख्य दरवाजाजवळ. माझ्या पाठीमागे जे पाहतात ते आहे देवीची एक मूर्ती आहे, जी तिथे दगडामध्ये त्या ठिकाणी लावलेली आहे आणि शेंदूर वगैरे लावलेला आहे. खाली चोळी वगैरे पण आहे त्या देवीसाठी. गावकऱ्यांची जी श्रद्धा आहे त्यानुसार त्यांनी हे इथे बसवलेली असणार आहे. आणि या बाजूला हा पायरी मार्ग आहे. म्हणजे हे पहा, ही मूर्ती आहे आणि याच्या बाजूला हा जो पायरी मार्ग आहे. तर पूर्वी या ठिकाणी दरवाजा होता. तर किल्ल्यावरचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो हा होता, की जो आता नष्ट झालेला आहे. आता फक्त पायऱ्या उरलेल्या आहेत, पण तो दरवाजा इथेच होता. चला आता आपण वरती जाऊयात. या बाजूने मुख्य दरवाज्यातनं आपण पुढे आलो. आल्यानंतर या बाजूला डाव्या बाजूला गडमाथ्यावर वाट जाते. अगदी ह्या पायऱ्या चढल्या की माथाच आलेला आहे. तत्पूर्वी या बाजूला म्हणजे स्ट्रेट आपण जर गेलो तर या बाजूला एक टाके आहे. आणि जसं की आपण पाहू शकतो या टाक्याला या ठिकाणी पायऱ्या आहेत आणि या पायऱ्या सीधा खाली गेल्यात. खाली कुठं गेल्यात काही कळेना, पण खाली खोल आहे. आणि या बाजूला आहे ते टाकं. टाक्यामध्ये आपण उतरलो आहे आत्ता. हे पहा, आणि आतमध्ये कंप्लीट एक गुफेसारखं काहीतरी वाटतंय. हे पहा, या ठिकाणी झाडू ठेवलाय. मला तर असं वाटतंय की टाकं हे जे आहे
म्हणजे बाहेरच्या साईडला निश्चित हे टाकच वाटतंय, पण खांबाच्या आतमध्ये जर बघितलं तर ही टाकं कमी आणि गुफा जास्त वाटते. माहीत नाही, आय डोंट नो, पण मला गुफा वाटते. आणि बाहेर जर बघितलं त्याची ओसरी, हे पहा, ही गुफा आहे आणि ही ओसरी, याला आपण टाकं म्हणू शकतो. इथपर्यंत पायऱ्या आहेत, हे पहा. आणि या बाजूला जे आहे हे पूर्ण खाली मोकळा प्रदेश आहे. त्या ठिकाणी इथून ते शिवपिंड आणि नंदी महाराजांची ते छोटंसं केलेलं शेड पण दिसतंय. आणि बरोबर इथनं एक रोड जातोय वरती आणि उजव्या बाजूला दरी आहे. तर आपल्याला अतिशय काळजीपूर्वक इथनं चालायचं आहे. हे एक टाकच आहे, पण ते कंप्लीट मातीमध्ये गाडलं गेलेलं आहे. आता जर हे पाहिलं, हा अवशेष, तर या साईडनी पण माती आहे, या साईडनी पण माती आहे आणि मध्येच हे टाक्याचं जे आहे अवशेष आपल्याला इथे पाहायला मिळतंय. निश्चितपणे इथे खोदाईचं काम चालू आहे आणि भविष्यात या ठिकाणी सुद्धा माती जेव्हा बाहेर काढली जाईल, पूर्णपणे व्यवस्थित असलेलं टाका आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर या ठिकाणी पाहिलं आपण टाक्याच्या वरती टाकं, पण इथपर्यंत येताना थोडं रिस्की आहे. सांभाळून यावं. पावसाळ्यात तर विशेष काळजी घेणं गरजेचं आहे, कारण पाय सरकायला काही लागत नाही. 2 मिनिटाचं काम आहे. आता आल्यामार्गी आपल्याला परत जायचं आहे. हे पहा, हे पहा, खाली खोल आहे. इकडनं सुद्धा एक मार्ग दिसतोय, पण तिथे काट्या कुट्या टाकलेल्या आहेत. आणि हे जे आहे ते खांब टाकत आता जिथून आपण परत रिटर्न जाणार आहोत. पाण्याची ती 2 टाकी पाहिल्यानंतर आता आपला मोर्चा गडमाथ्यावर चाललेला आहे. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 ते 12 पावलं चालून आल्यानंतर आपण या ठिकाणी माथ्यावर आलेलो आहोत. आणि आल्या आल्या या ठिकाणी मागे एक भगवा दिसतोय. काही नाही आहे, तारेचं कंपाऊंड आहे आणि भगवा फडकतोय. आणि या ठिकाणी आजूबाजूला खूप साऱ्या ठिकाणी पिवळ्या रंगाचे झेंडे जे आहेत ते लावले गेलेले आहेत, कारण गडावरती आता हे मंदिरच आहे मला इथे. तर ते खंडोबाजींचं मंदिर आहे. आत्ता एवढंच आपण खंडोबांचं मंदिर पाहिलं होतं मल्हारगडावर. यस, या ठिकाणी चूल वगैरे लावलेले आहेत, कोणीतरी काही केलं असेल काय माहिती. हे पहा, साधारण दगडच दिसतोय, पण या ठिकाणी चूल वगैरे लावली होती दिसते. आपण पाहू शकतो इथे चूल लावलेली आहे. विशेष काय नाही आहे. गडावरती तर कोणीच नाही दिसत आहे. येस, आणि आपण आलो आहोत मंदिराजवळ. या ठिकाणी एक भगवा आहे, श्रीरामांचं फोटो आहे त्याच्यावर. ओके, या ठिकाणी आपल्याला एक त्रिशूळ पाहायला मिळते. समोर होम आहे, हे पहा, होम आहे. आणि हे आहे माझ्या पाठीमागे मंदिर. ठीक आहे, आपण आज जाऊन दर्शन घेऊयात. आणि मंदिराच्या मागे सुद्धा रोड गेलेला आहे, तर तिकडे आपण जाऊयात नंतर. पूर्णपणे पर्वतगड इथनं पूर्ण असा प्रचंड महाकाय असल्यासारखा दिसतोय. अक्षरशः खूप लांबलचक आहे. त्या पर्वतगडाकडे पाहून मला आपल्या नारायणगडाची आठवण. नारायणगड सुद्धा असाच आडवा पांगलेला आहे. या ठिकाणी कुलूप लावलेला आहे. वाह, घोड्यावर बसलेली खंडोबारायांची मूर्ती आहे आणि त्यांचे डोळे आणि ती मुद्रा अतिशय सुंदर आहे. बाजूलाच या ठिकाणी एक मूर्ती आहे, मांडी घालून अतिशय सुंदर मूर्ती आहे. म्हणजे ती ध्यानस्थ बसलेली मूर्ती आहे. आणि प्राथमिक स्वरूपावरती आपले गौतम बुद्धांचं टिपिकल जी मुद्रा असती त्या याच्यामध्ये ते बसल्यासारखे वाटतात, पण ते निश्चितच गौतम बुद्धांची मूर्ती नाही आहे. आपल्यासाठी ती एक अननोन देवता आहे. पण भंडारा वगैरे लावलेला आहे आणि त्याची पण पूजा करण्यात येते.
इथं दिसतंय. आणि मंदिरामध्ये महाराजांचे काही फोटो आहेत आणि घंट्या आहेत, कॅलेंडर आहे. ओके, छोटेखानी मंदिर आहे पण छान आहे. आणि बाहेर जे आपण बघितलंच त्रिशूळ वगैरे छान आहे. चला आता किल्ल्याच्या मागच्या साईडला काय आहे ते आपल्याला पाहायचंय. म्हणजे मंदिराच्या मागच्या बाजूला जे काय आहे, काही अवशेष असावेत तिकडे, जाऊन पाहूयात आपण. चला, हे आहे मंदिर आणि याच्या डाव्या बाजूने गेलं तरी मागे त्याच ठिकाणी जातं आणि उजव्या बाजूने गेलं तरी त्याच ठिकाणी जातं. तुर्तास मंदिराच्या मागे जाण्याच्या अगोदर इकडे या बाजूला इथे पण एक रोड गेलाय, जे की तारेचं कंपाऊंड आहे. ओके, ज्या रूटने आत्ता आपण आलो, खाली मगाशी आपण गेलो होतो, टाकी पाहिली, ते गुफेसारखं टाकं पाहिलं, खांब टाकं. ठीक आहे. त्याच्यानंतर थोडं वरती आलो, आणखी एक टाकं होतं आणि मी बोललो की वरती एक रोड गेलेला आहे. तर तो रोड हा इकडनं पण मंदिराच्या इथनं पण दिसतो, पण तो बंद केलेला आहे. तसं काय असा विशेष बंद नाही केला, जाता येऊ शकतं, हा क्रॉस करता येऊ शकतो मार्ग. इथे पायऱ्या पण आहेत पण टाकून ठेवलं आहे, त्याअर्थी हा मार्ग टाळा. मग आपण खालनंच गेलतो त्या टाक्यापर्यंत. ठीक आहे, एवढंच आहे. आता या बाजूला सुद्धा काही पायऱ्या वगैरे आहेत, जशा या पायऱ्या. आता आपण परतीच्या मार्गावर. आता आपण मंदिराच्या मागच चाललोय, फक्त थोडं खालच्या बाजूने चाललेलो आहोत. हो 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 हो, टाका आहे या ठिकाणी पाण्याचं आणि मोठं टाकं आहे, अतिशय मोठं टाकं आहे. बहुतेक येस, टाक्याच्या आतमध्ये टाका आहे या ठिकाणी. मी दाखवतो तुम्हाला. हे पहा, हे आहे मोठं टाकं आणि त्या ठिकाणी आतमध्ये एक छोटं टाकं दिसतंय की जे कदाचित खोल असावं, मे बी, आय डोंट नो, पण असावं असं बघून वाटतंय. या पाण्यामध्ये काही बेडकं पोहत आहेत. पाठीमागणं हे मंदिर आणि मंदिराच्या मागे आपण आलो, हे टाकं आणि हा याचा गेरा एवढाच आहे. या ठिकाणची जाळी इथून तोडली आहे. अशा प्रकारे संपूर्ण किल्ला आपला फिरून झालेला आहे. बघितलं तर गडमाथा अतिशय छोटा आहे, अगदीच थोड्या वेळात, म्हणजे अर्धा तास सुद्धा, म्हणजे फक्त गडमाथा फिरायला आणि किल्ल्यावर येण्यासाठी वगैरे 1 तास, साधारणतः 1.5 तासाचा हा संपूर्ण किल्ला आहे. 1670 नंतर शिवरायांनी हा किल्ला जिंकला. शिवरायांच्या ताब्यात असणाऱ्या किल्ल्यांची यादी चित्रगुप्ताने दिली, त्यात या किल्ल्याचा समावेश आहे. पुढे तो मोगलांनी जिंकला. तेव्हा जुलै 1682 मध्ये सोनगड परत जिंकण्यासाठी मराठ्यांनी प्रयत्न केले. त्यांनी किल्ला जिंकण्यासाठी दोरीचा जिना बनवला होता, पण गडावरच्या असदुल्ला खान या मोगल किल्लेदाराने मराठ्यांना हा किल्ला जिंकू दिला नाही. तर संपूर्ण सोनगड हा आपला फिरून झालेला आहे. अतिशय छोटा गडमाथा असल्याने बिलकुल सुद्धा वेळ लागत नाही फिरायला. आणि व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन जे कोणी आहेत चॅनलवरती त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण गडकिल्ल्यांची ही भटकंती आपली अशीच चालू राहणार आहे यापुढे. तर पुन्हा भेटूयात एका नवीन किल्ल्यावर. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.